येस गिरीश सर दिसते पीपीटी. Yes, yes, yes. हा आणि बघा इकडे पण ना थोडा पाऊस आणि ते आभाळ वगैरे गडगडतंय. सपोज लाईट गेले तर मला हॉटस्पॉटवर शिफ्ट व्हायला थोडा वेळ लागेल, काही मिनिटं. तर मी तसं आपल्याला व्हॉट्सअपमध्ये मेसेज करेल. तर पार्टिसिपंट्स थोडं लक्ष द्या. सपोज असं काही कट वगैरे झाली इलेक्ट्रिसिटी तर आय विल इन्फॉर्म इन द व्हॉट्सअप ग्रुप. ठीक आहे, ठीक आहे. ओके. चला गिरीश सर सुरू करा. सर मॅम कोणाच तरी माईक चालू आहे. उदय सर. हो, एक मिनिट. हा केलं त्यांनी, म्यूट केलंय. चला. येस सर, प्लीज स्टार्ट. Okay. Good afternoon. Myself, Dr. Girish Sakure. I am going to present my PPT on aerobics. Friends, as you know, all of us, we need exercises at any form. It may be yoga, it may be physical exercise at gym also, or ground also. But at the time of exercise or begin our exercises, before starting exercises, so we feel lazy. आपल्याला खूप आळस येत असतो, उठायचं जीवावर येते, सकाळी जायचं जीवावर येते. But if we have to take support of music, it will feel happy. I would like to say about aerobics is one of the physical exercise. It is the combination of rhythmic aerobic exercises. It is stretching and strengthen exercises, improving body flexibility, muscular strength, as well as cardiovascular fitness. Most of gym offering variety of aerobic classes. They are trained and certified instructor. Without instructor, we can't do such exercises. Aerobic exercises performed by solo and accompanied with music to prevent illness. Water aerobic. Ma'am, third slide, ma'am. Another part of aerobics, water aerobics, that is strong growing type of exercise. It is combination of arm and leg exercises. Same type of program as land aerobic with warm up and cool down exercises. त्या कूल डाऊन पिरियड ज्याला म्हणतो आपण, की एखादं गेम समजा चालू करायचा असेल तर पोरांना आपल्याला पहिले वॉर्मअप द्यावं लागते आणि तो खेळल्यानंतर त्याला कूल डाऊन पिरियड आपल्याला द्यावं लागते, एक्सरसाइजेस द्यावं लागते, की जे मसल स्ट्रेच झालेले आहे त्याला एक त्या मसल्सला स्ट्रेचिंग पासून थोडंसं परावृत्त करण्यासाठी आपण कूल डाऊन एक्सरसाइजेस घेत असतो. All of you know about swimming is the best exercises for overall body muscle. Water aerobic is good for joint and create wider range of motion in the joint while doing exercises. More stretching and injuries are there. Moreover, no injuries will while exercising because body is so buoyant. So buoyant means हलकी. आपण बघतोय की आपण स्विमिंगच्या वेळेस आपण आपल्या रेंजेस फार पाण्यात आपण खूप जास्त स्ट्रेच होऊ शकतो.
कारण आपली बॉडी खूप हलकी होऊन जाते पाण्यात. दिस एक्सरसाइज इम्प्रूव्ह फ्लेक्सिबिलिटी विदाउट प्रेशर ऑन जॉईंट. आता आपण बघतो आहे की सगळ्यांना नी जॉईंटचे खूपच प्रॉब्लेम्स आहेत आणि डॉक्टर देखील सजेस्ट करतो की तुम्ही स्विमिंग करा. काय होत आहे की आपल्या जे जॉईंट्स असतात त्याच्यात आपल्याला एक सपोर्टिंग मसल्स ज्या राहतात, वेट बेरिंग मसल्स ज्या राहतात त्या आपल्या फार नाजूक आणि कमकुवत झालेल्या असतात. जसं क्वाड्रासेप्स आहे, हॅमस्ट्रिंग आहे आणि काफ मसल या नी जॉईंटला पकडून असतात. म्हणजे वेट बेरिंग मसल यासाठी म्हणतो की आपण चालताना किंवा धावताना आपलं पूर्ण वेट जे जॉईंट वर येणार असते ते हे क्वाड्रासेप हॅमस्ट्रिंग ते वेट बेअर करत असतात. त्याच्यामुळे काय होतंय की इंजुरी कमी होते. जे आपल्या दोन्ही बोन मध्ये जॉईंट मध्ये कार्टिलेजेस असतात त्या कार्टिलेजेस आपल्या जास्त वेटमुळे किंवा आपण खूप एक्सरसाइज केल्यामुळे ते हळूहळू झिजत जातात. तर मग त्याला आपल्याला एक तर रिपेअर तर होतच नाही, ते आपल्याला ते फक्त रिमूव्ह करावं लागतं किंवा आजकाल आपण म्हणतोय की नी जॉईंट रिप्लेसमेंट. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या ज्या मसल्स आहेत तर अशा मसल ज्या वेट बेरिंग मसल्स आहेत, प्रत्येक एक जॉईंटला सपोर्टिंग मसल असतात, वेट बेरिंग मसल्स असतात की ते पूर्ण स्ट्रेस हा आपल्या जॉईंटवर न येता त्या सगळ्या मसल्स बेअर करायला त्या मसल्स बेअर करत असतात वेट. तर अशा ज्या मसल्स आहेत आता त्याच्यात आपल्याला एक लिगामेंट्स पण असते जे आपल्याला जितकं मुवमेंट करता येते. बघा कसं असतं की एखाद्या वेळेस आपण आपले एक्सरसाइजेस कमी राहिल्या किंवा आपण त्या पर्टिक्युलर जॉईंटला व्यवस्थित फोल्ड करत नसेल तर त्या ज्या लिगामेंट मध्ये जे स्ट्रेचिंग राहतात ते कमी होऊन जातात. म्हणजे त्यांची फ्लेक्झिबिलिटी ती कमी झाली की ऑटोमॅटिक त्या लिगामेंटला काय होते, इंजुरी होते. एकदम अचानक आपण धावतो किंवा खेळायला लागतो तर अशा वेळेस त्या लिगामेंट्स टिअर होतात. तर मग त्याला एकतर रिप्लेस करावं लागतं की अदरवाईज जॉईंट रिप्लेसमेंट राहते. तर अशा वेळेस आपल्याला या एक्सरसाइज पाण्यात करणं हे खूप जास्त चांगलं असते. त्याच्यामुळे आपल्याला एक वाईडर रेंज पण मिळते आणि याच्यासाठी स्पाइन प्रॉब्लेम ज्यांना असते त्यांना देखील डॉक्टर सांगत असतो की तुम्ही स्विमिंग करा. वॉटर एरोबिक. मॅडम नेक्स्ट स्लाइड प्लीज. सर ऍडव्हान्स्ड वॉटर एरोबिक्सची स्लाइड. ऍडव्हान्स हां. सॉरी मॅम. इन one more type means advanced water aerobic. In that you are doing more calisthenic exercises. Calisthenic म्हणजे सौंदर्यवर्धक ज्याला आपण म्हणतो. So many exercises जसं जंपिंग, ट्रंक ट्विस्टिंग, पुशअप्स, पुलअप्स, चिनअप्स, सिटअप्स हे देखील आपल्याला पाण्यात करता येते. आपण म्हणतोय की बा या एक्सरसाइजेस कशा करता येईल. आपण पाण्यात जसे बार्स लागलेले राहतात तिथे देखील पाय अटकवून आपल्याला त्या एक्सरसाइजेस करता येते किंवा आपण सिटअप्स जे म्हणतोय त्या बारला पकडून. तर आपली बॉडी इतकी हलकी झालेली असते की त्या सगळ्या मोशन्स म्हणजे वाईडर रेंज मध्ये त्या मोशन्स होऊ शकतात. आपण इवन दो आपले पाय दोन्ही पाय असे फैलवू शकतो आपण त्या पाण्यात. तर हे खूपच ऍडव्हान्स एरोबिक मध्ये या कॅलिस्थेनिक एक्सरसाइजेस खूप चांगल्या आहेत आणि यू कॅन बर्न at least 450 to 700 calories per hour with these exercises.
aerobics, water aerobics is increase the muscle tone and endurance also. आणि या कॅलिस्थेनिक एक्सरसाइज मुळे तुम्ही स्ट्रेंथ तुमची वाढवू शकता, तुमचं फ्लेक्सिबिलिटी वाढते, एंडुरन्स वाढते. या बरेचसे आपण पॉझिटिव्हली आपल्याला ह्या चेंजेस आपल्याला दिसून येतात. टाइप्स ऑफ एरोबिक्स. Formal aerobic classes with different level of intensity. Aerobic, gymnastic or sport or competitive aerobics. Combination of choreography, aerobatic and rhythmic movements. हे टाइप्स आहेत. पार्ट लेग ट्रेनिंग आहे, टेनिस जॉगिंग आहे, कार्डिओ बॉक्सिंग वर्कआउट आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्या थ्रू काय काय बेनिफिट्स मिळू शकते याबाबत आपण चर्चा करू. द हार्ट ऑपरेट मोर इफिशियंट, बिकम मोर स्ट्रॉंगर. आपण जसं पाण्यात राहतो आणि आपला श्वासोच्छ्वास आपण एक जेव्हा स्प्रिंट मारतो त्यात तर ते पूर्ण श्वास रोखून मारतो, तर अशा वेळेस आपल्याला इनहेल एक्सेल खूप फास्ट होते. आता हे देखील खूप चांगलं असते आपल्याला हार्टसाठी वगैरे पण खूप चांगलं असतंय. इट हेल्प्स टू कंट्रोल युअर वेट ऑल्सो, डिक्रीज द रिस्क इन डेव्हलपिंग डायबिटीज, हार्ट डिसीज अँड ओबेसिटी. ओबेसिटीसाठी सगळेच जण आजकाल एक तर रनिंग वगैरे मारतात, अदरवाईज ज्यांना पायाचे प्रॉब्लेम्स आहे, जे व्यवस्थित फिरू शकत नाही किंवा नी पेन वगैरे असले तर त्यांना डॉक्टरच आपल्याला सांगतो की तुम्ही तिथे स्विमिंग करा. ते देखील ओव्हरऑल एक्सरसाइज होते आहे. तर हे ओबेसिटीसाठी पण आपण गृहीत धरू की ही चांगली एक्सरसाइज आहे. देर इज ऑगमेंट इज इन गुड कोलेस्ट्रॉल अँड रिड्युसिंग बॅड कोलेस्ट्रॉल. ऑगमेंट मीन्स वाढवणे. तर आपलं गुड कोलेस्ट्रॉल वाढते आणि रिडक्शन बॅड कोलेस्ट्रॉल ऑल्सो. इट ऑगमेंट एंडोर्फिन, दर्द विरोधक ज्याला म्हणतो, असे हार्मोन्स जे राहतात ते वाढवतात. बॉडी इफिशियन्सी टू टेक ऑक्सिजन. आपल्याला श्वासोच्छवासात जितका जास्त ऑक्सिजन आपल्या लिटर्स मध्ये लागतं सगळ्यांना माहित आहे, पण तितकी ती घेण्याची कॅपॅसिटी आपल्याला आपण ते इफिशियंट बनलं पाहिजे. तर या एक्सरसाइज मुळे आपल्याला ते इझी होऊन जाते. इट हेल्प्स टू रिड्यूस अँड रेग्युलेट बॉडी फॅट ऑल्सो, increase body muscle strength and elasticity, increase quality of sleep that refresh you early next morning, help to decrease chronic diseases like heart disease and hypertension. Aerobic intensify resistant fatigue and gives more vigor energy, recovery your mood and decrease the depression, stress and anxiety. It avoid overeating also. असे help to reduce blood pressure, prevent from certain types of cancer. कॅन्सरला देखील प्रतिरोधक म्हणून आपण त्या एक्सरसाइजेस करू शकतो. आपल्याला पुष्कळशा एक्सरसाइजेस आपल्या बॉडी फॅट नुसार किंवा एज नुसार आपण जे इझिली करू शकत नाही, तर ह्या सगळ्या एक्सरसाइजेस त्या स्विमिंग मध्ये किंवा वॉटर एरोबिक्स मध्ये ह्या सगळ्या करता येते. आपे थँक्स टू HRDC अँड प्रीती मॅम ऑल्सो. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच सर. छान एक्सप्लेन केला तुम्ही सोप्या भाषेमध्ये. इट वॉज नाईस. थँक्यू. थँक्यू मॅम. रेफरन्सेस दिले होते काही. येस सर, येस.
नेक्स्ट आहे पार्टिसिपेंट डॉक्टर मनोज सर. Yes, ma'am. हाँ सर, शुरू करो. ठीक है. सभी को नमस्कार. यूजीसी ह्यूमन रिसर्च डेवलपमेंट सेंटर एंड राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर यूनिवर्सिटी नागपुर की ओर से आयोजित ऑनलाइन रिफ्रेशर कोर्स में मैं आपके सामने सेमिनार टॉपिक बताने जा रहा हूँ. मेरा सेमिनार टॉपिक है वॉलीबॉल की जानकारी और टेनिस सर्विस की स्थिति. मैम पहली स्लाइड दिखाइए. सबसे पहले मैं वॉलीबॉल का इतिहास शॉर्ट में बताऊंगा. वॉलीबॉल का इतिहास 1895 में हालो के मैसाचुसेट्स नामक शहर में शुरू हुआ. इस खेल को YMCA में विलियम जी मॉर्गन द्वारा वृद्ध पुरुषों के विकल्प में के रूप में विकसित किया गया, जो बास्केटबॉल की तुलना में कम किया गया. मूल रूप से मिंटोनेट कहा जाता है. इसने टेनिस से नेट लिया और बास्केटबॉल, बेसबॉल और हैंडबॉल से संकेत लिया. जाल केवल 6.5 फीट ऊंचा था, औसत आदमी के सिर के ठीक ऊपर. मूल रूप से एक टीम में खिलाड़ियों की संख्या या प्रतिपक्ष संपर्कों की संख्या की कोई सीमा नहीं थी और खेल मुख्य रूप से मैदान में खेला जाता था. गेंद आमतौर पर हाथों या बाहों से खेली जाती है, लेकिन खिलाड़ी कानूनी रूप से गेंद को शरीर के किसी भी हिस्से से मार या धक्का कर सकते हैं. वॉलीबॉल में कई सुसंगत तकनीकें विकसित हुई है, जिसमें स्पाइकिंग और बॉल ब्लॉकिंग शामिल है. क्योंकि ये नाटक नेट के सिर से ऊपर के लिए किए गए हैं. ऊर्ध्वाधर कूद खेल में जोर देने वाला एक एथलेटिक कौशल है. साथ ही पासिंग, सेटिंग और विशेष खिलाड़ियों के कौशल इसमें शामिल किए गए हैं. मैम नेक्स्ट स्लाइड. अभी आपके सामने जो स्लाइड पेश हुई है, इसमें आप देख पा रहे होंगे कि एक लेफ्ट साइड का स्मैशर स्मैश कर रहा है और अपोजिट खिलाड़ी ब्लॉक कर रहे हैं. इस तरह से एक कौशल का फोटोग्राफ आपके सामने मैंने पेश किया. वॉलीबॉल नेक्स्ट स्लाइड में. वॉलीबॉल खेल के नियम. वॉलीबॉल का मैच 2 टीमों के बीच खेला जाता है. प्रत्येक टीम में 12-12 खिलाड़ी होते हैं, परंतु कोर्ट के सिर्फ 6 खिलाड़ियों को जाने की अनुमति प्राप्त होती है. 6 खिलाड़ी रिजर्व में रखे जाते हैं. मैच शुरू करने के लिए टॉस के लिए कॉइन उछाला जाता है और टॉस जीतने वाली टीम के खिलाड़ी को बेस लाइन के पीछे से सर्विस करना होता है. सर्विस को सबसे पहले उठाने वाला खिलाड़ी उसे पिच करता है. इसे पास या बम्प सेट कहते हैं. गेंद को छूने वाला दूसरा खिलाड़ी सेंटर कहलाता है, जो गेंद को नेट के पास खिलाड़ी तक पहुंचाने की कोशिश करता है. वो गेंद को छूने वाले अंतिम प्लेयर को स्पाइक कहा जाता है, यानी स्मैशर कहा जाता है, जो आपने पिछले स्लाइड में देखा है. अभी वॉलीबॉल खेल में अंक कैसे मिलते हैं? वॉलीबॉल खेल में एक गेम में 5 सेट होते हैं, जिसमें से पहले 4 सेट के लिए 25 अंक निर्धारित किए जाते हैं. यदि पहले 2 सेटों में स्कोर 2-2 से बराबर होता है, तो 5वां सेट ये 15 अंकों का होता है. 2 पारियां खेलने के पश्चात 2 मिनट या 5 मिनट का विश्राम या रेस्ट दिया जाता है. प्रत्येक सेट
के बाद एक अंक मिलता है। यह अंक जिस टीम के पक्ष में होता है उसे उसी टीम को सर्विस करने का अवसर प्राप्त होता है। यदि दोनों टीमों का स्कोर 14-14 हो तो उसे 16-14 तथा 17-15 इस तरह आदि स्कोर तक खेलना पड़ता है। प्रत्येक पारी की विजेता टीम मानी जाती है जो टीम विरोधी टीम से कम 2 अधिक अंक प्राप्त करती है। नेक्स्ट स्लाइड में। मैम नेक्स्ट स्लाइड। मैम नेक्स्ट। सर स्लाइड चेंज केली हे आहे आप मी. आता दिसत है, ठीक है। हाँ आते हैं नेक्स्ट स्लाइड। स्लाइड में आपको हॉलीबॉल कोर्ट का डायग्राम दिख रहा है। इसमें आप देख पाओगे कि कोर्ट का मेजरमेंट जो है, इसकी लंबाई जो होती है 60 फीट यानी 18 मीटर होती है और उसकी चौड़ाई जो होती है, उसको रुंदी बोलते हैं अपन, वो 9 मीटर यानी 30 फीट होती है। इसमें आप सेंटर लाइन देख पा रहे होंगे जो नेट के नीचे से है और उसके बाद अटैक लाइन जो दिए है वो 10 फीट पर यानी 3 मीटर पे है और अटैक लाइन से एंड लाइन का जो मेजरमेंट दिया है ये 20 फीट का है, जिसको अपन मीटर में 3 मीटर कहते हैं। इसमें आपको और एक मार्क किया करवाता हूँ कि इसमें पोल, जमीन से पोल की जो हाइट होती है, इसमें मेन की हाइट जो होती है 7 फीट बाय 11.5 इंच होती है और वुमेन की जो हाइट होती है 7.4 इंच होती है। इसका मतलब मीटर में अगर मेन की हाइट गिनी जाएगी तो इसमें 2.43 मीटर होगी और वुमेन की हाइट जो होगी 2.24 मीटर होगी। इसी में आपको नेट का जो मेजरमेंट दिया है, जो नेट खेलने के लिए जो उपयोग में आती है, टोटल नेट कितनी लंबी होती है, इसका पोल से पोल तक का मेजरमेंट दिया है आपको। पोल 36 फीट का होता है और वो नेट जो होती है, इसकी वेट जो होती है 30 फीट की होती है। इसमें आपको जो एंड लाइन है, एंड लाइन के लास्ट में आपको सर्विस एरिया भी दिख रहा होगा जो 10 फीट का है। इस तरह से ग्राउंड का मेजरमेंट और नेट का मेजरमेंट है, मगर इसी में नेट के ऊपर जो एंटीना लगा रहता है वो नेट के ऊपर 32 इंच होता है। यानी टोटल आप समझ में आएगा आपको कि मेन की जो नेट है वो 2.30 मीटर और उसके ऊपर 32 इंच एंटीना, ऐसे मिला के पुरुष के लिए एंटीना की हाइट होगी और वुमेन की जो नेट की हाइट है 2.24 मीटर और उसके ऊपर 22 इंच एंटीना, ऐसा मिला के वो अंतर गिना जाएगा। इस तरह एंटीना का मेजरमेंट वुमेन के लिए अलग से रहेगा, मेन के लिए अलग से रहेगा। मैम नेक्स्ट स्लाइड। वॉलीबॉल में खिलाड़ियों की स्थिति, अभी जैसा पिछले स्लाइड में आपने कोड देखा होगा उसमें मेजरमेंट है, इसमें भी मेजरमेंट दिया है, मगर इसमें अपन मेजरमेंट का पिछले स्लाइड में देख लिया। सिर्फ इसमें अपन खास करके ये देखेंगे कि अटैक लाइन जो 10 फीट पे, वो भी पिछले स्लाइड में आपको समझ में आई होगी। इसमें स्थितियां दी है इस स्लाइड में। वॉलीबॉल खेल के अंतर्गत प्रत्येक टीम के खिलाड़ी की 5 पोजीशन होती है। नंबर 1 सेंटर, नंबर 2 मिडल बॉक्सर्स, नंबर 3 आउटसाइड हिटर, नंबर 4 वीक साइड हिटर, लिबरो। इस तरह से खिलाड़ियों की स्थिति होती है, जिसमें सेंटर का कार्य बॉल के पास पर स्पाइकर तक पहुंचाना होता है ताकि वो स्मैश मार सके। स्पाइकर द्वारा हिट की गई बॉल को रोकने की जिम्मेदारी मिडल बॉक्सर्स की होती है। इसके साथ ही यदि इनमें बीच में बॉल मिल जाती है तो वह हिट भी कर सकता है। आउटसाइड हिटर को साइड हिटर के नाम से भी जाना जाता है। यह टीम के मुख्य अटैकर होते हैं जो कोर्ट
के लेफ्ट डायरेक्शन में खेलते हैं। आपने देखा होगा स्लाइड में ग्राउंड के उधर फ्रंट लाइन के ऊपर 3 प्लेयर आपको दिख पड़े होंगे जो मैंने क्रॉस करके मार्क किए है और इस साइड में गोल करके मार्क किए है। और बैक साइड में जो 3 प्लेयर होते हैं उसमें से एक सर्विसमैन होता है, एक सेंटर होता है और वो एक लेफ्ट कॉर्नर होता है। और इसमें जो सामने वाले लाइन में जो आपको सेंटर के में नेट के पास जो दिखता है वो इसको अपन लिफ्टर भी बोलते हैं। उसमें एक लेफ्ट साइड हिटर और राइट साइड हिटर, इस तरह से ये पोजीशन होती है। नेक्स्ट स्लाइड में अभी थोड़ी फार अब हम वॉलीबॉल बॉल जो होता है उसके बारे में जानकारी लेंगे। वॉलीबॉल एक गोलाकार होता है, गोलाकार यानी इसका परिघ जो होता है 65 से 67 इतना होता है। उसका वजन जो होता है 260 ग्राम से 280 ग्राम ये वॉलीबॉल का वजन होता है। उसमें जो दबाव होता है, हवा का जो दबाव होता है वो 0.300 से 0.325 किलोग्राम इतना होता है। नेक्स्ट स्लाइड में अभी नेक्स्ट स्लाइड में अभी मैंने जो मेन स्किल जो मैंने चॉइस की है वॉलीबॉल की, वैसे तो सर्विस के बहुत से तरीके हैं। अंडर हैंड सर्विस, टेनिस सर्विस, साइड आर्म सर्विस, राउंड आर्म सर्विस, फुटिंग सर्विस, ऐसे बहुत से सर्विस के प्रकार होते हैं। मगर उसमें से एक मैम ने जो टाइम दिया है वो हिसाब से अपना सेमिनार प्रेजेंटेशन होना चाहिए, उस हिसाब से मैंने एक स्लाइड मतलब जो तरीका है सर्विस करने का वो टेनिस सर्विस, उसके बारे में आपको मैं 3 पोजीशन के बारे में बताऊंगा। ये अभी जो आप स्लाइड देख रहे हैं ये मतलब कोई भी क्रिया करने की पूर्व की स्थिति, उसको पहला तरीका बोलते हैं। अपने पैर हिलाओ, अपने पैरों को कंधे के चौड़ाई के अलावा अलग रखें। अपने मारने वाले हाथ के विपरीत पैर को दूसरे पैर के सामने रखें। आपके कंधे और कुल्ले नेट के साथ संरेखित होनी चाहिए। सुनिश्चित करें कि आपके घुटने मुड़े हुए हैं। यह बेहद जरूरी है कि आपका वजन आपके पिछले पैर पर हो। गेंद को अपने सामने रखें। अपने गैर प्रमुख हाथ को सीधे अपने सामने रखें। सीधे लेकिन एक लचीली कोहनी के साथ, गेंद के साथ हथेली ऊपर की ओर होनी चाहिए। आप स्लाइड में देख रहे होंगे ये लेडीज स्पोर्टमैन है वॉलीबॉल की। उसकी पोजीशन देखो, उसके हाथ में बॉल है, बॉल उसने पकड़ा है तो उसके हथेली जो है ऊपर की ओर है, उसके ऊपर बॉल है, उसके ऊपर उसने जो जिस हाथ से उसको सर्विस करना है उस हाथ को उसको टच करके रखा है। बॉल आंखों के सामने है, आंखों के सामने है और उसकी नजर जो है बॉल और नेट इस पे केंद्रित की जा रही है। ये होती है सर्विस करने के पूर्व की स्थिति, पहला तरीका। नेक्स्ट स्लाइड में सेट करने का दूसरा तरीका। सेट करने का दूसरा तरीका है गेंद को अपने हिटिंग हेड से ढक लेना। गेंद को हवा में उछाल के अपनी हथेली से गेंद को हवा में लगभग 18 या 36 इंच यानी 46 to 91 सेंटीमीटर ऊपर उठाए। गेंद को अपने हिटिंग शोल्डर के साथ में रखे और लगभग 1 फुट यानी 0.3 मीटर अपने सामने रखे ताकि ये आप सर्वे में कदम रख सके। आपका दाहिना हाथ आपके शरीर के पीछे 90 डिग्री के कोण पर होना चाहिए। याद रखें कि आप चाहते हैं कि आपका प्रमुख हाथ गेंद के साथ संपर्क करे, तब करे जब वो दिशा बदल दे। दिशा बदल दे मीन्स क्या है, जैसे टॉस करते हैं, टॉस करने के बाद जब बॉल दिशा बदल के नीचे की ओर जब आना शुरू करता है, उसी समय हाथ से जिस हथेली से अपने को हिट करना है उसकी क्रिया होना चाहिए और वापस नीचे गिरना शुरू कर दे। ये होती है दूसरी। इसमें देखो हाथ की जो पोजीशन बताया, अभी ये राइट हैंड खिलाड़ी है करके राइट हाथ से सर्विस करेगा, लेफ्ट हैंडर है तो लेफ्ट हाथ से करेगा, वो हिसाब से इसकी स्थिति होती है। और तीसरा, नेक्स्ट स्लाइड में, तीसरा जो तरीका है
तीसरा तरीका जो होता है, क्रिया करने के बाद की स्थिति, मतलब सर्विस करने के बाद, टेनिस सर्विस करने के बाद की जो तीसरी स्थिति होती है, उसके बारे में आप जान लीजिए। आपकी सेवा की अधिकांश शक्ति पैरों से प्राप्त होती है, क्योंकि आप अपने पिछले पैर से वजन को अपने सामने के पैर में स्थानांतरित करते हैं। क्योंकि जब सर्विस करने के बाद पैर की अदला-बदली होती है। इसलिए होती है क्योंकि अपने को खेलने की स्थिति में प्रवेश करना है। अपना वजन ठीक से स्थानांतरित करने के लिए सुनिश्चित करें कि आपकी शुरुआती स्थिति सही है। जैसे कि आप सेवा करते हैं, अपने प्रमुख पैर के साथ आगे बढ़ते हुए गति जोड़ें। एक शक्तिशाली सेवा के लिए वजन को आगे बढ़ाएँ। गेंद की वही जाएँगी जहाँ और आपका हाथ और पैर की उँगलियाँ हैं। मतलब जब सर्विस की है, तो आपने जिस तरह मोड़ा है, जिस तरह आपको बॉल देना था विपरीत टीम को, कॉर्नर देना था, सेंटर देना था, तो जहाँ पे देना था वही उसी तरह वहीं पे वो बॉल गिरेगी। इसलिए सटीक शूटिंग के लिए अपने हथेलियों पैर की उँगलियाँ को लक्षित करें। अगर आप शूटिंग करते समय, जो पिछले स्लाइड में था, शूटिंग करते समय आप अपने हथेली और पैरों को, उँगलियों को लक्षित करते हो तो आपकी सर्विस उचित कही जाती है। और सर्विस करने के बाद आप जो पहले पहले आपने सामने वाले पैर पैर के ऊपर वेट दिया था, उसके बाद वही पैर की अदला-बदली होते हुए आपको सुनिश्चित स्थल पे यानी क्रिया करने के बाद की स्थिति में जो अपने खेलने की स्थिति में आपको प्रवेश करना है, तो आपका वेट अगले पैर पे आएगा। उस समय आपको शरीर का बैलेंस, संतुलन बनाना बहुत ज़रूरी है। ठीक है मैम, धन्यवाद। थैंक यू सर, थैंक यू। नेक्स्ट आहे प्रकाश वैद्य सर. डॉक्टर प्रकाश सर जॉईन झाले का? एक मिनिट हा. हॅलो हा सर. मॅडम, मी जॉईन झालेलो आहे. हो सर, एक मिनिट मी शेअर करते. आणि सगळ्याच पार्टिसिपेंट्सला मी सांगते की थोडा टाइम मॅनेज करा. प्रकाश सर, दिसतंय हे प्रेझेंटेशन? यस मॅडम. हा, सुरू करा. सध्या तर आवाज येतोय तुमचा व्यवस्थित. काही जर प्रॉब्लेम असेल तर मग मी सांगते तसं. यस मॅडम. ठीक आहे, प्लीज कंटिन्यू. Good afternoon, madam, and good afternoon, dear colleagues and friends. Myself, Prakash Vaidya, Director of Physical Education and Sports, Advocate Vittalrao Banpurkar Memorial College, मालेवाड़ा, गढ़चिरौली. हम आज ऑनलाइन रिफ्रेशर कोर्स में अपना सेमिनार प्रेजेंट कर रहे हैं, जिसमें मेरा टॉपिक है शारीरिक क्षमता मीन्स फिजिकल फिटनेस. मैडम, नेक्स्ट स्लाइड. शारीरिक क्षमता यह हमारे अंदर ही होती है. शारीरिक क्षमता यह मानव की जन्मजात क्षमता है जो कार्य संपादन के लिए सदैव शरीर में विद्यमान होती है. वह व्यक्तिगत होती है, यानी हर इंसान के अंदर अपनी अपनी फिजिकल फिटनेस पहले से ही होती है, जो हमारे पूर्वजों के अनुसार, हमारे जो जेनेटिक गुण होते हैं उसके अनुसार हमारे अंदर होती है. मैडम, नेक्स्ट स्लाइड. शारीरिक क्षमता जिसके ऊपर डिपेंड है वह है शारीरिक क्षमता के घटक मीन्स फिजिकल फिटनेस फैक्टर. उसमें आता है शक्ति, स्ट्रेंथ. सेकंड, सहनशीलता, एंडोरेंस. थर्ड, लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी. फोर्थ, चाल गति यानी स्पीड, फुर्ती, समन्वय योग्यता, कोऑर्डिनेशन एबिलिटी. इन सभी घटकों के ऊपर हमारी फिजिकल फिटनेस डिपेंड है. मैडम, नेक्स्ट स्लाइड.
हेलो। हाँ सर, स्लाइड चेंज केली आहे. ओके मैडम, थैंक यू मैडम। हमारा पहला घटक है फिजिकल फिटनेस का शक्ति। शक्ति एक गामक योग्यता है जो किसी प्रतिरोध को हटाने या किसी प्रतिरोध के विरुद्ध कार्य करती है, उसे शक्ति कहलाते हैं। यानी किसी भी कार्य करने के लिए हमें शक्ति चाहिए, या किसी भी चीज को अधिकता से हम कैसे उत्कृष्ट कर सकते हैं उसके लिए हमें स्ट्रेंथ एबिलिटी हमारे अंदर होनी चाहिए। तो शक्ति में तीन घटक आते हैं: अधिकतम शक्ति, विस्फोटक शक्ति और शक्ति सहनशीलता। मैडम नेक्स्ट स्लाइड। हेलो येस सर, मैडम, नेक्स्ट सहनशीलता. स्लाइड। येस सर, चेंज केली आहे स्लाइड. हाँ, सेकंड टॉपिक, सेकंड घटक है, यानी सेकंड पॉइंट है सहनशीलता मीन्स एंडोरेंस। जो फिजिकल एजुकेशन के जो विद्यमान है हैरे, उन्होंने 1984 में एक डेफिनेशन दी थी सहनशीलता के ऊपर, जो मैंने यहाँ पे प्रेजेंट किया है। सहनशीलता थकान की स्थिति में कार्य करने की योग्यता है, चाहे थकान को दूर किया जाए और चाहे थकान की स्थिति में प्रभावी रूप से कार्य किया जाए। जैसे कि मैडम, खेल खेलते वक्त हर किसी को सहनशीलता की जरूरत होती है, एंडोरेंस की जरूरत होती है। वो हमारे ऊपर ही डिपेंड करता है कि हम एंडोरेंस अपना कितना डेवलप करें और कितना ना करें। पर हर खिलाड़ी अपने अपने हिसाब से ही एंडोरेंस डेवलप करता है, चाहे वो हर खेल का खिलाड़ी क्यों ना हो। तो हर खिलाड़ी अपने अपने हिसाब से एंडोरेंस डेवलप करता ही है। उसमें एंडोरेंस के जो घटक बताए, यानी सहनशीलता के घटक: एरोबिक सहन शक्ति, अनएरोबिक सहन शक्ति, गति सहनशीलता, शक्ति सहनशीलता। इसमें अलग अलग है टाइप्स। मैडम नेक्स्ट स्लाइड। तर नेक्स्ट केली स्लाइड आहे है। ते. नेक्स्ट पॉइंट है लवचिकता। अधिक आयाम या परास के साथ गति संपादन की योग्यता को लचीलापन कहते हैं। लवचिकता मीन्स फ्लेक्सिबिलिटी। फ्लेक्सिबिलिटी बढ़ाने के लिए हम साथ ही साथ हर दिन सुबह योगा ही कर रहे हैं, जिससे हमारी फ्लेक्सिबिलिटी बढ़ती है। और कुछ स्ट्रेचिंग एक्सरसाइज है जिससे भी हर खिलाड़ी की, हर पर्सन की भी फ्लेक्सिबिलिटी बढ़ सकती है। और उसमें लवचिकता के जो घटक बताए हैं, यानी फैक्टर्स ऑफ फ्लेक्सिबिलिटी: क्रियाशील लवचिकता, अक्रियाशील लवचिकता। यानी हम जो कार्य करते हैं उसके ऊपर क्रियाशील लवचिकता, अक्रियाशील जैसे हम कुछ स्थिर जगह पे करते हैं वो एक्टिविटी। नेक्स्ट मैडम। नेक्स्ट कंपोनेंट्स है गति। गति यानी स्पीड। जैसे कि एक समय में की गया डिस्टेंस, अंतर हम कुछ निर्धारित समय में प्राप्त करते हैं, उसको हम गति कहते हैं। जिसका डेफिनेशन किया गया है: इकाई समय में तय गई दूरी की मात्रा को गति कहते हैं। यानी जैसे हमको 100 मीटर या 200 मीटर भागना है, तो उसका जो स्टैंडर्ड टाइमिंग है उसके अंदर हम कंप्लीट करते हैं, तो वो हमारी गति कहला जाती है। या फिर वॉकिंग हो या फिर दौड़ना हो, उस समय में हमको वो कंप्लीट करना है। जैसे ओलंपिक का हुसैन बोल्ट, जिन्होंने टाइमिंग है क्या 100 मीटर में, 100 मीटर रेस का 10 सेकंड्स 58। उसमें गति के कुछ घटक है: प्रतिक्रिया योग्यता, सेकंड है गति की चाल, थर्ड है त्वरण योग्यता, चौथा है प्रचलन योग्यता, फिफ्थ है चाल सहनशीलता। ये इन्हीं घटक के आधार पे हमारी स्पीड, गति हमारी डेवलप करती है, और इन्हीं घटकों के आधार पे हमें डेवलप करना है खुद को और खिलाड़ियों को भी। नेक्स्ट स्लाइड मैडम। मैडम येस मैडम सर, नेक्स्ट पूर्ति स्लाइड केली आहे. पूर्ति समन्वय योग्य. नहीं मैडम, उसके पहले पूर्ति एजिलिटी वाली है। एजिलिटी उसके हाँ, पहली वाली। येस सर, येस. नेक्स्ट कंपोनेंट है फिजिकल फिटनेस का पूर्ति मीन्स एजिलिटी। जैसे हम किसी चीज को प्राप्त करते हैं तो उसमें हम कितना समय लगाते हैं और उसका क्या है रिस्पांस, ये चेक करने के लिए हमारी पूर्ति मीन्स एजिलिटी चेक किया जाता है, जिसको विषय के गतिविधि में समन्वय बिठाना तथा उन्हें बदलती हुई स्थिति में लगाना ही स्फूर्ति कहलाता है। मीन्स आप किसी चीज को कितने जल्दी से जल्दी फास्ट कर सकते हो,
आपके अंदर उस चीज के बारे में, किसी के बारे में कितनी फुर्ती है, कितनी एजिलिटी, कौन सी चीज आप कितने समय में कर सकते हैं, ये हमारी फुर्ती यानी एजिलिटी के ऊपर डिपेंड करता है। मैडम नेक्स्ट स्लाइड। लास्ट पॉइंट है कोऑर्डिनेशन योग्यता। कोऑर्डिनेशन योग्यता यानी समन्वय योग्यता, जो कि हमारा कोऑर्डिनेशन के अंदर भी 6-7 पॉइंट है, उसके ऊपर भी बहुत कुछ डिपेंड करता है, जिसमें हमारा कोऑर्डिनेशन बैठ सकता है। हर खिलाड़ी का रहे, हर पर्सन का रहे, जिसमें निर्धारण योग्यता आता है, संतुलन योग्यता आता है, बैलेंस युग्मन योग्यता आता है, प्रतिक्रिया योग्यता आता है, अनुकूलन योग्यता आता है, पृथक्करण की योग्यता आता है, तालमेल योग्यता आते हैं। इन सभी पॉइंट के हिसाब से यानी सभी समन्वय योग्यता के जो 7 फैक्टर्स मैंने जो बताया है, इनके हिसाब से अगर हम चले तभी हमारा कोऑर्डिनेशन एबिलिटी बॉडी का अच्छे तरीके से बैठ सकता है, जिससे हम किसी भी चीज के बारे में सही तरीके से कोऑर्डिनेशन कर सकते हैं। और लास्ट मेरा स्लाइड है। थैंक यू। यानी आप सभी ने मेरा 5-6 मिनट या 10 मिनट में जो कुछ आपने सुना है उसके बारे में आप सभी का आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद मॅडम आणि धन्यवाद माझे डिअर्स मित्रांनी आणि सरांना. थँक्यू सो मच डॉक्टर प्रकाश सर, छान सांगितलं. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. डॉक्टर उदय सर, उदय मेंडुलकर सर. हाँ मैडम. हाँ, एक मिनिट. शेअर तुम्ही करताय? हो सर. शेअर इकडनं करू काय मी? चालेल सर, तुम्ही करते. मी तुम्हाला शेअरचं ऑप्शन देते. येस सर, आता तुम्ही शेअर करून बघा. एक मिनिट मॅडम. जमतंय सर की मी करू इकडनं म्हणून शेअर? इकडनं करू बघतोय मी. मॅडम आला काय? मॅडम शेअर झालंय काय? याला मिनिमाइज करा सर आणि प्रेझेंटेशन ऑन करा. मॅडमलाच करू द्या ना, चांगलं राहील. करून बघू द्या, काही हरकत नाही सर. याला दिसत आहे मिनिमाइज. येस, सर. आता ओपन दिसत करा. आहे सर, तुमची स्क्रीन दिसत आहे. हा, येस सर. दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे सर स्क्रीन दिसत आहे का? हो सर, आता आलाय का? आलाय. लाईट शोवर टाकून द्या सर. मॅडम दिसत आहे काय? हो सर, इट इज हो विजिबल. सर, हो. सुरू करू काय? हो सर, प्लीज. यूजीसी HRDC राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर द्वारा योगा रिफ्रेशर कोर्स 2022-23 कोर्स कोऑर्डिनेटर डॉक्टर कृती मॅडम यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे डॉक्टर देटे सर यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच रिफ्रेशर कोर्स मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. माझे नाव डॉक्टर उदय मेंडुलकर, शालेय शिक्षण व क्रीडा संचालक, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर, जिल्हा चंद्रपूर. माझा विषय आहे व्यायामाचे मूल्य. आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या जीवनात सर्वच वयोगटामध्ये लोकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष झालेले आहे. जर अशा बदलत्या जीवनशैलीत दुर्लक्ष झाले तर मनुष्यामध्ये लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब वाढतो, डायबिटीज, पक्षघात, सांधेदुखी, गुडघेदुखी तसेच मानसिक तणाव यासारखे असंख्य रोग वाढू शकतात. मानवी जीवनात व्यायामाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नियमित व्यायाम केल्याने अनेक रोग टाळता येतात.
आणि शरीर निरोगी राहते. मानसिक आरोग्य चांगले राहते, नैराश्य कमी होतो, वजन कमी होतो, रोग प्रतिकार शक्ती वाढते, भूक वाढते, अन्न पचन क्रिया सुधारते, उत्साह टिकून राहतो, जडत्व हे निघून जात असते, कोणतेही कार्य करण्यास मनुष्य नेहमी तयार असतो. स्वास्थ्य स्वास्थ्य का संबंध शरीर के आंतरिक अवयव बाहरी आकार से माना जाता है. आज के औद्योगिक युग एवं तनावपूर्ण वातावरण में व्यक्तिगत रूप से प्रत्येक क्षेत्र में प्रत्येक व्यक्ति आगे बढ़ने की इच्छा रखते हुए भी आगे नहीं बढ़ पा रहा है. अपनी दक्षता, शारीरिक स्वास्थ्य का तरह एवं सामाजिक स्तर पर सद्भाव बनाए रखने के लिए व्यक्ति को अनपेक्षित दबाव के अंधेरे में गुजरना पड़ता है. इस प्रकार के विभिन्न कारणों से व्यक्ति में चिंता तथा भय का जन्म होता है. वास्तव में चिंता तो अकारण होती है, परंतु भय के स्रोतों में मुख्य होता है पाकर होने का भय. कहने का तात्पर्य यह है, शारीरिक मानसिक स्वास्थ्य को अथवा अपने संबंधित छवि को कड़ी मेहनत से व्यक्ति तैयार करता है. साथ ही साथ अपने बारे में जो आत्मसम्मान जमा करता है उसे वह खो न दे, इसी भय से वह आक्रांत रहता है. उपरोक्त भय की उत्पत्ति के लिए समाज के अंदर व्यक्ति को किसी भी परिवेश में, किसी भी क्षेत्र में सामना करने के लिए तत्पर रहना पड़ता है. जैसे विभिन्न क्षेत्रों में प्रशिक्षण के क्षणों में, दल के चुनाव के समय, प्रतियोगिता के दौरान, प्रशंसकों तथा दर्शकों की अपेक्षाओं पर खरा उतरने की स्थिति आदि विभिन्न परिस्थितियों में व्यक्ति के समक्ष डर अथवा भय भयंकर मुंह बनाए खड़ा दिखाई देता है. इस प्रकार सारी बातों का सीधा असर व्यक्ति के मानसिक स्वास्थ्य पर पड़ता है. स्वास्थ्य मानसिक अवस्था से तात्पर्य यह है कि व्यक्ति का मन एवं शरीर दोनों में चुस्त एवं दुरुस्ती रहना, जिससे कि समाज विभिन्न परिस्थितियों में अपने आप को सफल बनाने के दौरान सही ढंग से सोचकर पूर्वानुमान लगाकर अपने कार्यों का व्यक्ति स्वयं आकलन एवं मूल्यांकन कर सके. शरीर क्रिया विज्ञान के आधार पर शारीरिक संरचना हमारी अस्थि संस्था है, रक्त एवं हृदय संस्था है, स्नायु संस्था है, पाचन संस्था है, श्वसन संस्था है, उत्सर्जन संस्था है और हार्मोन संस्था. ईश्वर द्वारा रचित मानव शरीर की संपूर्ण कार्यप्रणाली समझ पाने में असमर्थ है. हमारा शरीर करोड़ों अरबों सेल्स से बना है. आंखों से न दिखाई देने वाली यह सूक्ष्म नन्ही सी सेल्स हमारे शरीर में रक्त, त्वचा, मांसपेशियां, हड्डियों आदि का निर्माण करती है. हमारे शरीर में विभिन्न कार्य के लिए विभिन्न विभाग है. जिस दिन इन अंगों से एक भी अंग अस्वस्थ या खराब हो जाए तो उसका परिणाम रोगों के रूप में सामने आता है. यह अंग सदैव स्वस्थ रहे इसलिए जरूर ही व्यायाम करना चाहिए. दैनिक जीवन में व्यायाम का महत्व मानव को आकृति अथवा शारीरिक बनावट के आधार पर बाहरी उसका मूल्यांकन तो संभव है एवं कभी कभी उसी के बाहरी आकार के तत्वों के आधार पर उसके व्यक्तिगत के बारे में विचार विमर्श भी करने का प्रयास किया जाता है. फिटनेस क्षमता व्यवहारिक रूप से क्षमता का प्रत्यक्ष और प्रत्यक्ष संबंध व्यक्ति के स्वास्थ्य से दिखाई देता है. वैसे क्षमता शब्द का प्रचलन वैज्ञानिक धरातल पर द्वितीय विश्व युद्ध में हुआ. समकालीन माना जाता है. वास्तव में स्वास्थ्य क्षमता, गामक क्षमता, सामान्य गामक क्षमता, जनरल मोटर एबिलिटी, मस्कुलर स्ट्रेंथ और मस्कुलर इंडोरेंस, इन सभी का आपसी तालमेल कोऑर्डिनेशन होना जरूरी होता है. व्यायाम के मूल्य वैल्यू ऑफ एक्सरसाइज शरीर को स्वस्थ रखने के लिए विभिन्न प्रकार की कवायदों का
प्रयोग किसी ना किसी रूप में प्रयोग किया जाता है। वैल्यू ऑफ फिटनेस, व्यायाम की आवश्यकता। शारीरिक शिक्षा एवं खेलकूद के अंदर शरीर या विज्ञान के प्रयोग के माध्यम से विशेषज्ञ खिलाड़ियों के शरीर के अंदर के अवयव एवं विभिन्न संस्थाओं का सूक्ष्मता पूर्वक अध्ययन करके उन्हें खेलों में संबंधित स्पर्धाओं के लिए तैयार करने का प्रयास करती है। इस अध्ययन के माध्यम से साधारणतः एक व्यक्ति के बारे में भिन्न बातों के संदर्भ में ज्ञान प्राप्त हो सकता है। शरीर क्रिया के द्वारा व्यक्ति के अंदर शक्ति के बारे में पता लगाया जा सकता है एवं उसके कमजोर होने के कारणों को ज्ञात किया जाता है। व्यक्ति के शारीरिक स्वास्थ्य के स्तर के संबंधित सूचनाओं को भी सही ढंग से प्रेरित किया जा सकता है। शरीर क्रिया को एक शैक्षणिक विधि के रूप में प्रयोग किया जा सकता है, जिसके माध्यम से व्यक्ति अपने अच्छे शारीरिक अंगों के बारे में व्यक्तिगत अथवा सामूहिक रूप से एक आदर्श कल्पना तैयार कर सकता है। व्यायाम के वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एक्सरसाइज। वास्तव में व्यायाम का वर्गीकरण मुख्यतः बहुत प्रकारों से किया है। सामान्य उद्देश्य से लेकर विशेष उद्देश्य के माध्यम से व्यायाम का प्रयोग विभिन्न प्रकार के लिए किया जाता है। शारीरिक शिक्षा के क्षेत्र में शिक्षक एवं प्रशिक्षक द्वारा शैक्षणिक स्तर पर व्यायाम के विभिन्न नामों का प्रयोग करते हैं, जैसे आइसोटोनिक व्यायाम, आइसोमेट्रिक व्यायाम, वेट ट्रेनिंग संबंधी व्यायाम, मुक्त हस्त व्यायाम, उपकरण के साथ व्यायाम, वाल बार व्यायाम, स्ट्रेचिंग व्यायाम, सामान्य व्यायाम, विशेष व्यायाम, पुष्पीकरण व्यायाम, अनुकलन व्यायाम, फ्लोर व्यायाम इत्यादि। आइसोटोनिक एक्सरसाइज, समतानी व्यायाम। इस प्रकार की क्रिया के अंदर जोड़ों में कोई हलचल नहीं होती, लेकिन मांसपेशियों में एक निश्चित समय तक निश्चित मात्रा में तनाव पैदा किया जाता है। इस तनाव के द्वारा प्रतिरोध क्षमता का विकास किया जाता है। सामान्यतः इस प्रकार के व्यायामों को स्थिर अवस्था में संपन्न किया जाता है। इस प्रकार के व्यायामों के लिए किसी भी उपकरण की आवश्यकता नहीं होती, परंतु आवश्यकता अनुसार व्यक्ति कुछ वस्तुओं का प्रयोग इस आधार के रूप में कर सकता है। सममाप व्यायाम यानी आइसोमेट्रिक एक्सरसाइज, व्यायामों के प्रतिरोधक प्रकारों को श्रेणी द्वारा व्यायाम का प्रयोग किया जाता है। इस प्रकार के व्यायाम के प्रयोग के दौरान जोड़ों की हलचल होती है एवं शरीर के अंगों की स्थिति परिवर्तनशील होती है। आवश्यकता अनुसार उद्देश्य पूर्ति के लिए शिक्षक मार्गदर्शक बालक इस प्रकार के व्यायामों को उपकरण के साथ अथवा बगैर उपकरण के दोनों ढंगों से पूरा करता है। व्यायाम के फायदे। एडवांटेज ऑफ एक्सरसाइज, व्यायाम हमारा मांसपेशियों का स्वस्थ रखता है और शरीर में खून के बहाव को भी बेहतर बनाता है, जिससे आप स्वस्थ तो रहते हैं। इसी ब्लड सप्लाई मिलने से दिमाग भी सक्रिय रूप से कार्य करता है और नई ब्रेन सेल्स बनने में भी मदद मिलती है। व्यायाम ब्लड प्रेशर को नियंत्रित करने में मदद करता है। नियमित व्यायाम करने से हाई ब्लड प्रेशर तकरीबन 75% कम हो जाता है। इसके अलावा एरोबिक्स ब्लड प्रेशर के लिए भी बेहद फायदेमंद है। नियमित व्यायाम से मेटाबॉलिज्म अथवा व्यायाम के बाद आराम करते समय भी कैलोरीज बर्न होती है, जिससे तेजी से वजन कम होता है। अलावा व्यायाम आपकी बढ़ती उम्र की गति को धीमा करके आपको अधिक समय तक जवान बनाए रखने में मदद करता है। व्यायाम के तनाव और डिप्रेशन के साथ ही अन्य मानसिक समस्याएं खत्म हो जाती है। व्यायाम से आपको शारीरिक दर्द से छुटकारा मिलता है। इससे पीठ दर्द और हाथ पैरों में दर्द, खिंचाव होना समस्याओं की निजात मिलती है। इसके अलावा यह शरीर में ऊर्जा के स्तर को बढ़ाकर रोग प्रतिरोधक क्षमता को बढ़ाने में भी मददगार है। शरीर में ऊर्जा के स्तर को बढ़ाने और उसे बनाए रखने में व्यायाम बहुत फायदेमंद होता है। यह आपको दिन भर ताजगी बनाए रखने और तरोताजा रखने में मदद करता है। व्यायाम नियमित से आपको कैंसर जैसे खतरनाक रोग से बचाया जा सकता है, जिससे विभिन्न प्रकार के कैंसर, जैसे खासतौर पर कोलोन कैंसर है, ब्लड कैंसर है, ऐसे खतरनाक जो कैंसर है उसको कम किया जा सकता है। व्यायाम से स्ट्रेचिंग बढ़ती है, जिससे हम अपना काम बेहद
और अच्छे तरीके से कर सकते हैं। क्षमता में इजाफा होता है। त्वचा व्यायाम से त्वचा खूबसूरत और जवान बनाए रखने में सबसे प्रभावकारी उपाय है। त्वचा पर तेज और चमक बढ़ती है। संदर्भ सूची। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। थँक्यू सर, थँक्यू. प्रेझेंटेशन छान बनवलं होतं. थँक्यू मॅडम. थँक्यू. कंटेंट पण छान होतं. थँक्यू सो मच सर. मॅडम आता मला बंद नाही करता येणार. ठीक आहे सर. मी प्रेझेंटर म्हणून शिफ्ट केलं आहे, तर ते ऑटोमॅटिकली मी स्क्रीन. येस. झालं सर, मी प्रयत्न ऑटोमॅटिकली करून बंद झालं. माझ्याकडून सुरू करायचा प्रयत्न केला मी. गुड. थँक्यू मॅडम. मिस्टर उत्तम देऊळकर सर. हा मॅडम प्रेझेंट. येस सर, दिसतंय प्रेझेंटेशन. नाही ना. ओके, एक मिनिट. मला का नाही दिसून राहिलं? हा दिसतं. थोडासा ते बफर टाइममुळे वेळ लागतो. आता दिसत आहे. हा बिलकुल. येस सर, प्लीज सुरू करा. नमस्कार मित्रांनो. या ऑनलाईन रिफ्रेशर कोर्स योगा या योगाच्या कोऑर्डिनेटर आदरणीय डॉक्टर प्रीती धार्मिक मॅडम. आज माझा या ठिकाणी सेमिनार ठेवला आहे आणि माझा विषय हा इफेक्ट ऑफ एक्सरसाइज ऑन द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. तर आत्ताच आमचे मित्र मेंडुलकर सरांनी आपल्याला व्यायामाचं महत्व सांगितलंय. तर आपल्या जे शरीरात कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम कार्यरत आहे आणि त्या ऐकायला येतं मॅडम सगळ्यांना? येस सर, ऐकायला येत आहे. हा. तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमचा संबंध हा मुख्यतः शक्यतो हृदयाशी येतो. हार्ट से आता है. आणि मानवी हृदय हा एक आपल्या शरीरामध्ये असलेला एक अवयव आहे. आणि याचं मुख्यत्व काम काय आहे पहा, रक्ताभिसरण करणे. मराठीत सांगून चालेल ना मॅडम? आमचे किमटा सर आणि चव्हाण सर इतकेच आहे आता महाराष्ट्रातले. चालेल सर, ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेज मध्ये सांगा. जी मॅडम. तर ह्या रक्ताभिसरण प्रणालीद्वारे संपूर्ण शरीरात रक्त हे पंप केलं जातं. ठीक आहे. तर रक्त मॅडम नेक्स्ट स्लाइड करून घ्या, नंबर 3 ची. आणि रक्त पंप करणं म्हणजे रक्त हे पूर्ण शरीरात पोहोचवलं जातं आणि त्या माध्यमातून आमच्या शरीरात संपूर्ण पेशींना, टिश्यूजना ऑक्सिजन आणि पोषक न्यूट्रिशन हे मिळतं. त्यामुळे आम्ही आमचं ऑक्सिजन लेवल पूर्ण असल्यामुळे आम्ही फिट आणि तंदुरुस्त राहतो आणि बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही करू शकतो. तर आता हे हृदयाचा आकार हा आपल्या मुठ्ठी एवढा असतो. हे मुठ्ठी आपण आपल्या छातीपुढे ठेवली की आपली मुठ्ठी आणि आपलं हृदय सारखंच. तर हे थोडंसं डाव्या बाजूला असतं म्हणून तो पूर्णतः डाव्या बाजूला नसतं. ते थोडं जास्त डाव्या बाजूला असतं. परंतु ते बरोबरच आपल्या कार्टिलेज जे आहे आपल्या मधातलं जे लंग्सच्या त्या रिब्सला जोडलेल्या कार्टिलेजच्या त्या थोडंसं बरोबर त्या ठिकाणी असतं. त्याचं वजन पुरुषामध्ये जवळपास 280 ते 340 ग्रॅम आणि महिलांमध्ये याचं वजन असतं 230 ते 280 ग्रॅम. तर हे एवढं हृदयाचा आकार आणि वजन आपण बघितलं. त्यानंतर आपण पुढे पाहू. नेक्स्ट स्लाइड मॅडम. तर आता याचं फिजिओलॉजी म्हणजे याचे मानवी हृदय कसं असतं बा? तर मानवी हृदय मुख्यतः हे 4 चेंबर्सनी बनलेलं असते. त्या 4 चेंबर्सला बघायच्या पहिले आपण त्या च्या मांसपेशी स्नायू, या स्नायूला कार्डियाक मसल्स म्हटलं जातं. आणि हृदयाच्या बाह्य आवरणाला आपण म्हणतो पेरिकार्डियम आणि मध्य आवरणाला आपण म्हणतो मायोकार्डियम आणि अंतस्थ आवरण जे असते एंडोकार्डियम हे एक विशिष्ट द्रव्याने आणि बनलेलं असतं.
आणि वरचा जो थर असतो तो पेरिकार्डियम आणि मधातला जो असतो तो महत्वपूर्ण असतो, त्याला मायोकार्डियम असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर हृदयाला 4 कप्पे असतात. हिंदीमध्ये म्हणायचं झालं तर दायालीन, बायालीन आणि दायानिलय आणि बायानिलय म्हणतात. परंतु आपण याला इंग्रजीमध्येच पाहू शब्द वरचे जे 2 कप्पे आहे, उजव्या साइडला आणि डाव्या साइडला, याला म्हणू आपण ऑरिकल. ठीक आहे. उजवा ऑरिकल आणि डावा ऑरिकल, दाया ऑरिकल और बाया ऑरिकल और खाली आम्ही खालच्या 2 कप्प्याला आम्ही म्हणतो वेंट्रिकल. राइट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. आता यामध्ये काय होते पहा, आमच्या ज्या ऑरिकल आहे वरचं जे 2 कप्पे आहेत, असं एक चौकोन आहे, समजा चौकोन आहे आणि त्याचे 4 कप्पे असं तुम्ही एक गृहीत धरा. आणि त्या वरच्या 2 कप्प्यामध्ये काय होते पहा, ह्या ज्या राइट ऑरिकलमध्ये काय होते, आमच्या शरीरातील अशुद्ध रक्त ते एक साठवल्या जातो आणि याला आणण्याचं काम करते आमची सुपेरियर वेना कोवा आणि इन्फेरियर वेना कोवा, अधो महाशिरा, ऊर्ध्व महाशिरा. आता ही सुपिरियर वेना कोवा काय करते, की शरीराच्या त्या हार्टच्या वरच्या साईडचे जे रक्त आहे ते हृदयाकडे आणण्याचं हे करतं आणि अधो महाशिरा जे आहे ते आपल्या पायापासून खालच्या भागातून रक्त त्या चेंबरमध्ये आणतं ऑरिकलच्या, उजव्या ऑरिकलमध्ये. त्या ठिकाणी रक्त आल्यानंतर ते जातं आमच्या उजव्या वेंट्रिकलमध्ये. तिथे एक वॉल्व असतो, तो ऑरिकल वेंट्रिकल वॉल्व म्हणून ते असतं. त्याची रचना एकदम, एकदा त्याच्यातून पाणी गेल्यानंतर एखाद्या वालची रचना बघितली असेल तुम्ही, एकदा तो वन वे असतो आणि येताना तो वाल असा बंद नाही, इकडे नाही खुलणार, तो तिकडे रक्त गेल्यानंतर तो बंद होऊन जाईल असा. तर अशी त्याची रचना. तर तो वेंट्रिकल मध्ये रक्त गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पल्मोनरी वेन्स ह्या क्रियाशील होऊन ते रक्त हृदयाकडे नेतात. सॉरी, ते रक्त आमच्या लंग्सकडे नेतात आणि लंग्स मध्ये हे रक्त जातं. आमच्या आदरणीय ढाचेवार सरांनी याबद्दल आम्हाला फिजिओलॉजी ज्यावेळेस समजावून सांगितली, एकदम एक नंबर आणि ती एकदम डोक्यात बसलेली आहे आमच्या अजूनही. पुष्कळ वर्ष झाले त्या गोष्टीला. तर फुफ्फुसामध्ये रक्त गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या शरीरातून जे जमा केलेलं रक्त आहे निळ्या रंगाचं अशुद्ध रक्त, त्यातलं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो, बाहेर जातो आणि त्या ठिकाणी उपलब्ध, कुठे, फुफ्फुसामध्ये, त्या ठिकाणी उपलब्ध जे ऑक्सिजन आहे ते आमच्या रक्तात मिसळलं जातं आणि हे रक्तात मिसळल्यानंतर आणि ऑक्सिजन बाहेर गेलं, कार्बन डायऑक्साईड बाहेर गेल्यानंतर ते रक्त होते शुद्ध. आणि हे शुद्ध रक्त आमच्या उजव्या ऑरिकलमध्ये पोहोचण्याकरता पल्मोनरी वेन्स ह्या कार्यरत असतात. त्या पल्मोनरी वेन्स त्या उजव्या ऑरिकलमध्ये रक्त आणतात आणि उजव्या ऑरिकल मधून ते आमच्या डाव्या ऑरिकल मधून ते आमच्या डाव्या वेंट्रिकल मध्ये, तो आखरी कप्पा, तिथं जाऊन तो जमा होतो. आणि शक्यतो नाही का हार्टची रचना अशी असते, जे उजव्या साईडचे जे 2 कप्पे आहेत ते थोडेसे मोठे असतात आणि त्याच्यात सगळ्यात मोठा जो असतो आणि वेंट्रिकल, डावा वेंट्रिकल खालचा, आणि त्याची मांसपेशी सुद्धा ह्या मजबूत असतात, कारण की त्या ठिकाणी आमच्या शरीराचा मुख्य वॉल्व आरोटा धमनी ही नाही का लागलेली असते आणि ही आरोटा धमनी काय करते, आमच्या शरीराला पूर्ण रक्त फ्लो करत असते. म्हणजे ती मजबूत असायला पाहिजे, म्हणून रचना अशी केली आहे देवाने, की तो कप्पा आमचा एकदम मजबूत करून ठेवलेला आहे आणि त्या मार्गातून ते रक्त आमच्या पूर्ण शरीरात पोचते. अशी याचं एक रचना हार्टची मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर आपण त्याचे काही नेक्स्ट मॅडम. आता आम्ही डायरेक्ट त्या लॉंग टर्म इफेक्ट वर या मॅडम. आता ह्या हृदयाची रचना अशी मी ज्यावेळेस सांगितली आणि अशुद्ध रक्त हे चाललं आहे आपलं हृदयाकडे आणि हृदयातून शुद्ध हृदयातून पुन्हा फुफ्फुसाकडे, फुफ्फुसातून शुद्ध होऊन पुन्हा शरीराकडे. तर हे सर्व हार्टचं हे फंक्शन आहे व्यवस्थित राहावं आणि चांगल्या तऱ्हेने कार्य करत राहावं आणि हृदयाची क्षमता वाढत राहावी, याकरता एक्झरसाइजचा काय प्रभाव पडतो याच्यावर. आता याच्यावर एक्झरसाइजचा हा प्रभाव पडतो. आता व्यायामाचे, आता मेंडुलकर सरांनी सांगितलं व्यायामाचे महत्व. त्यामध्ये लॉंग टर्म काही इफेक्ट होतात आपल्या शरीरात. आता समजा सगळं डिक्रीज इन रेस्टिंग हार्ट रेट, विभिन्न स्थितीत काय हार्ट रेट
पहा तुम्ही हार्ट रेट जे आहे आमचे हृदय धडकन क्रिया म्हणतो आपण त्याला, हृदय की धडकन, हे जवळपास 70-72 वेळा हे आमचं हृदय लप डप लप डप लप डप असा आवाज करून हे धडकत असतं. आणि हृदयाची जे हे हार्ट रेट जर हे कमी झालं तर आम्हाला हृदय आमचं मजबूत आहे बा हे आम्हाला लक्षात येते. तर हे कसं, आता कुत्रा पहा, कुत्रा हा 17-18 वर्ष टिकतो, परंतु तो नेहमी त्याचं हृदय खूप जोराने चालत असते आणि दम पण टाकत असते, तुम्ही बघितलं असेल तर. म्हणजे आपलं हृदय जेवढ्या कमी वेळ लपडप करेल तेवढं आपलं आयुष्य पण वाढेल आणि आपली ऑक्सिजन क्षमता पण ही जास्त राहील. लोकांना 72 वेळा धडका लागते त्याला, लपडप करावं लागतं, तर आम्हाला ते 60 आणि 80 व्यायाम जर केला आम्ही तर ते खूपच कमी येते. एक प्रशिक्षित ऍथलीट त्याचं हृदय रेट आहे जवळपास 40 ते 55. आणि तुम्हाला एक सांगतो, तो आता एक तो आपला हुसेन बोल्ट ज्यावेळेस त्याचं मी एक पेपरमध्ये वाचलं होतं, त्यावेळेस त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्यावेळेस त्याची काहीतरी हृदयाचं हार्ट रेट हे 35 ते 30च्या दरम्यान काहीतरी होतं. त्यावेळी म्हणजे त्याला 35च वेळा काम करावं लागून राहिलं. आपल्या हृदयाला 72 वेळा हे ठोके घ्यावं लागून राहिले. तर व्यायाम केल्याने हा फरक आमच्या हृदयाच्या हार्ट रेटवर हा पडतो. नेक्स्ट आहे स्ट्रोक व्हॉल्यूम, म्हणजे आघात आयतन. आता याच्यातली व्याख्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. आघात आयतन रक्त की वह मात्रा है जो एक आघात या एक धड़कन द्वारा हृदय से बाहर की ओर धकेला जाता है. आता आरोटा धमनी जे आहे आणि इकडे पल्मोनरी वेन्स, एका वेळेस पल्मोनरी वेन्स मधून काय होतं, पल्मोनरी व्हॉल्व मधून अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे जाते आणि आरोटा धमनी मधून शुद्ध रक्त आमच्या शरीराला फ्लो होते. तर याची जी क्षमता ही वाढते आणि ही किती वाढते, तर हे जवळपास सर्वसाधारण लोकांची क्षमता ही 70 मिली असते ना, तर ही वाढते आमच्या व्यायामाने 200 मिली. म्हणजे ऑक्सिजन लेवलची क्षमता आमची, ऑक्सिजन ग्रहण करण्याची आणि ऑक्सिजन आमच्या अवयवाला आणि ऑर्गन्सला मिळण्याची क्षमता ही वाढून जाते. त्यामुळे ऑटोमॅटिकच आम्ही फिट राहतो. त्यानंतर अ, तिसरा पार्ट आम्ही याच्यात पाहतो लॉंग टर्मच्या इफेक्टमध्ये, इम्प्रूव्ह ऑफ सर्क्युलेशन. सर्क्युलेशन क्षमता वाढते आमच्या हृदयाची. हृदय जर पंपिंग करून राहिलं चांगलं आणि ब्लड फ्लो आणि शुद्ध रक्त अशुद्ध रक्त ग्रहण करण्याची हृदयाची क्षमता जर वाढत आहे, तर सर्क्युलेशन साहजिकच आमच्या शरीरामध्ये जास्त वाढणार. आणि चौथा पार्ट आहे लॉंग टर्म मध्ये याच्यामध्ये ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर आपण सामान्यतः 120-80 म्हणतो. त्यामध्ये सिस्टोलिक आहे आपलं 120 आणि डायस्टोलिक आम्ही 80 पकडतो. तर हे हृदय दर वाढत असतं, परंतु व्यायाम करताना हा हृदय दर वाढणार. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही रनिंग करायला लागाल त्यावेळेस हा हृदय दर वाढणार आणि हा हृदय दर ज्यावेळेस तुम्ही आराम करायला जालाल, ज्यावेळेस व्यायाम केला, हृदय दर वाढलेला आहे, 220 ठोके होऊन राहिले आमच्या हृदयाचे. आणि त्यानंतर तुम्ही हे मोजा स्वतः की तो आम्ही किती 5 मिनिटात आमच्या हृदयाचे ठोके किती कमी होत आहे बा. तर हृदयाचे ठोके कमी होण्यास आम्हाला वेळ लागून राहिला असेल तर मग तर काही प्रॉब्लेम आहे. म्हणून हृदयाचे ठोके सुद्धा हे किती वेळात कमी होते हे आम्हाला माहित पाहिजे व्यायाम केल्यानंतर. आम्ही सगळेजण जवळपास व्यायाम करणारे लोक आहोत या आरसी मध्ये. तर हा सुद्धा ब्लड प्रेशर मध्ये फरक पडतो. ब्लड प्रेशर 120-80 हे तर सामान्य आहे, परंतु त्याचा इफेक्ट याचा इफेक्ट काय होतो व्यायामाचा, ते ब्लड प्रेशर आमचं काही वेळासाठी वाढतं. 220 220च्या वरचं, जवळपास 150च्या वरचं चालू होतं वाढणं. तर ते काही वेळाने पुन्हा कमी होतं आम्ही विश्राम स्थितीत आल्यावर. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे त्यातनं ब्लड व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे त्याची क्षमता, हार्टच्या चेंबरची क्षमता वाढते. मी पहिलेच सांगितलं होतं की डावा जे वेंट्रिकल साइड आहे त्याचं मांसपेशी आणि त्याची जे रचना तुम्ही पाहिलं असन. आता हृदय कसं आहे त्याची रचना तुम्हाला पाहिल्यानंतर काही समजणार नाही, पण आतमध्ये 4 चेंबर आहेत. त्याच्यात जे आरोटा वॉल्व जो चालू होतो त्या ठिकाणी जो वेंट्रिकल चेंबर आहे आमचा, डावा वेंट्रिकल, त्याची चेंबरची क्षमता वाढली जाते. त्याची जे आता तो समजा एक उदाहरणार्थ 1 लिटर घेत असेल तर आता व्यायाम केल्यानं काही दिवसांनी त्याची क्षमता वाढत जातो 2 लिटर ओढत लागतं एक क्षमतेमध्ये. म्हणजे ब्लड व्हॉल्यूम आयतन त्याचं काय होतं वाढून जातं. ठीक आहे. तर हे असे अनेक फायदे आम्हाला लॉंग टर्म मध्ये होतात. या या ठिकाणी पूर्ण काही मी विश्लेषण करू शकणार नाही, परंतु योग
आणि एक्सरसाइज ह्या दोन्ही गोष्टींमुळे हा सगळा फरक आमच्या शरीरावर पडू शकतो. आता आखरीचा पार्ट आहे मला शॉर्ट टर्म इफेक्ट. ठीक आहे. तर आता शॉर्ट टर्म म्हणजे आज तुम्ही व्यायाम करायला लागले उद्यापासून आणि व्यायाम करून राहिले आहे. योगाचा आपण स्थिरम सुखासम. त्याच्यात तुमचे हार्ट रेट एवढे वाढणार नाही. परंतु काही आसनामध्ये धनुरासन आहे, हलासन आहे याच्यामध्ये हार्ट रेट वाढतात. ठीक आहे. हार्ट रेट हे एक्सरसाइज सुरू केल्यानंतर, रनिंगला चालू केल्यानंतर, जिम चालू केल्यानंतर ते वाढणार. हा शॉर्ट टर्मचा इफेक्ट आहे व्यायामाचा. ठीक आहे. त्यानंतर त्याचे स्ट्रोक वाढणार आपल्या पूर्ण हृदयाचे स्ट्रोक वाढणार आणि त्यानंतरचा तिसरा आहे कार्डियक आउटपुट. त्याला म्हणू आपण हृदय तो रक्त बाहेर फेकण्याची क्षमता ही वाढली जाते. तशी ही विराम अवस्थेमध्ये 5 लिटर ते 25 लिटर असते. परंतु व्यायाम ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस त्या हृदयाचं ते काय होतं कार्डियक आउटपुट जे आहे, ते हृदयातून रक्त निघण्याची प्रक्रिया जी आहे, ती काय होते एकदम वाढल्या जाते. 35 ते 40 लिटर जवळपास त्या ठिकाणी निघते. म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन एकदम ऑक्सिजनही भेटून राहिलं आणि हृदय पण कार्य करून राहिलं. तर हा सगळा व्यायामाने हा प्रभाव पडत जातो. हळू-हळू मग ते लाँग टर्म मी जे पहिले सांगितलंय, तर लाँग टर्ममध्ये असे तुमच्या हृदयाची गती कमी झालेली आहे. आज योग आणि प्राणायाम आज मी 20 वर्षापासून प्राणायाम करतो. माझ्या हृदयाची गती 70च्या वर जात नाही. अ, हे मला आता एक तो त्यामुळे फायदा झालेला आहे. तर अशा प्रकारे मॅडम माझं या ठिकाणी संपलेलं आहे. तर ओके सर. छान आणि सांगितलं सर. अ, व्हेरी गुड. आणि तुम्ही एवढं छान आरतीचं आयोजन केलं मॅडम. ग्रेट आहात तुम्ही आणि छान आयोजन केलं तुम्ही आणि सगळे जे लेक्चरर्स आले होते हम्म. योगाच्या संदर्भात त्यांनी एकदम अत्यंत उत्तम पद्धतीने आम्हाला हा सगळा कन्सेप्ट योगाचा समजून सांगितलं. याबद्दल मी प्राध्यापक उत्तम देऊळकर आपला आभारी आहे. थँक्यू सो मच सर. नेक्स्ट मिस्टर महेंद्र नगराळे सर. येस मॅडम. एक मिनिट. सांग सर पीपीटी दिसतंय? हो मॅडम. येस मॅडम. सर तुम्ही पण आय थिंक वर्ड फाईलला PDF मध्ये कन्व्हर्ट केलं आहे. तर आता तर तुम्ही प्रेझेंट करा, पण आपल्याला PPT लागेल सर रेकॉर्डसाठी. तर तुम्ही 1-2 दिवसामध्ये त्याला बनवून सेंड करा. बरं. ठीक आहे. कुठल्या याच्यात पाठवायचं मॅडम? जे सेमिनार PPT पाठवायसाठी जो गुगल फॉर्म दिला होता त्यामध्ये अटॅच करून पाठवा. बरं. ठीक आहे मॅडम. सुरू करा. ऑनलाईन रिफ्रेशर कोर्सला उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आजचा सेमिनारचा माझा विषय आहे योग शिक्षणाचा धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव, एक अभ्यास. आवाज येतो मॅडम? हो सर. हॅलो. येतोय सर. शिक्षण मनुष्याच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे. प्राचीन काळापासूनच मनुष्य प्राण्याने जीवन जगण्यासाठी, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षणातून आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे. ज्ञान म्हणजे शिक्षण होय. शिक्षण मनुष्याला प्रगतीकडे नेतं. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून मनुष्याचे मानसिक व शारीरिक आरोग्य टिकून ठेवण्यास मदत होते. प्रस्तुत संशोधन प्रक्रिया ही अशाच प्रकारे मनुष्याच्या जीवनावर योग शिक्षण कशा पद्धतीने परिणाम करते याच्यावर आधारित आहे. योग शिक्षण हा प्राचीन काळापासून भारतीय शिक्षणाचा कणा आहे. मनुष्य जातीच्या हितासाठी योग शिक्षणाचा आधार घेतला जातो. प्रस्तुत संशोधन हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये योग प्रसार व प्रचार, त्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर कशा पद्धतीने प्रभाव पडतो या दृष्टिकोनातून निवड करण्यात आला. मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे. तो सर्व ज्ञान हे समाजातून मिळवत असतो. या संशोधनासाठी धुळे जिल्ह्यातील 4ही तालुक्यातील निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात एकूण 4 तालुके आहेत. त्यात धुळे, शिंदखेडा, साक्री
व शिरपूर यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात एकापेक्षा अनेक महाविद्यालय आहेत. त्या एक एक महाविद्यालयाची निवड करण्यात आली व त्या महाविद्यालयाला एक एक असे एकूण 4 योग शिक्षकांना शिक्षण म्हणून नेमण्यात आले. त्यांनी योग शिक्षक या नात्याने 15 दिवसाचे प्रशिक्षण वर्ग घेतले. या 4 योग शिक्षकांनी भाग घेतला. योग शिक्षणासाठी प्रत्येक महाविद्यालयातून 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अशी एकूण 100 विद्यार्थ्यांना योगा, आसन, प्राणायाम, ओंकार, प्रार्थना, यम-नियम, ध्यान, धारणा, समाधी यांच्याविषयी त्याचप्रमाणे आयुर्वेदिक आहार विहार यांचे शिक्षण देण्यात आले. नेक्स्ट स्लाइड मॅडम. योगशास्त्रात अनेक प्रकारची आसने आहेत, त्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. योग हा प्राचीन काळापासूनचा मनुष्य जीवनात एक महत्वाचा भाग आहे. संशोधनासाठी खालील प्रश्नांची निर्मिती करण्यात आली. योगाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर काय प्रभाव पडतो? ओंकारमुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होतो? प्रार्थनेच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचा फरक जाणवतो का? योगांमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात काय बदल होतो? त्याचप्रमाणे योग करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व योग न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काय बदल दिसून येतो? योग करणारे विद्यार्थी व योग न करणारे विद्यार्थींमध्ये ऊर्जेचा स्रोत कसा दिसून येतो? विद्यार्थ्यांचे असणारे चहा वगैरे व्यसन सोडण्यात यश आले का? विद्यार्थ्यांना काम करण्याची क्रमशक्ती वाढली का? त्यांना योगापूर्वी व योगाचे ट्रेनिंग पेक्षा जास्त उत्साही वाटते का? पूर्वीपेक्षा त्यांच्या जीवनात कशा प्रकारे बदल जाणवतो? संपूर्ण योग वर्गाचा त्यांच्या जीवनावर काय प्रभाव पडतो? धुळे जिल्ह्यात आधीच योग शिक्षणाचे कार्य चालू आहे. पूर्वीपासून शहर व तालुक्यांमध्ये योगाचे वर्ग जवळपास 1985 पासून अविरत चालू आहेत. परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत योग शिक्षणाचे प्रशिक्षण दिलेले नव्हते. म्हणून संशोधकांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रथमच योग प्रशिक्षण विशेषपणे राबवण्यात आले. वर्तमान संशोधन हे प्रयोगात्मक संशोधनावर आधारित आहे. यासाठी प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती संकलन करण्यात आली. यांच्यामध्ये योग असण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व सहज सोपी अशा प्रकारची आणि दररोज 1 तासाच्या प्रशिक्षण वर्ग हा जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये एकूण 4 महाविद्यालयांमध्ये 4 योग शिक्षकांच्या माध्यमातून करण्यात आला. यामध्ये एकूण 4 गट पाडण्यात आले. यात योगासन करत असताना योग साधक यांच्याकडून होणाऱ्या चुका दुरुस्त करून त्यांना योग्य व शास्त्र शुद्ध योग आसन व प्राणायाम करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना यम-नियम, आयुर्वेदिक तसेच आहार व दिनचर्या, आहाराची मात्रा, पंचकोश, प्रकृती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. योग शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतीतून त्यांना योगाचे धडे दिले. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुका दुरुस्त करून त्यांना दररोज घरी योगा करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. 15 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल दिसून आला. यामध्ये योग शिक्षण घेणारे व योग न शिक्षण घेणारे असे 2 ग्रुप करण्यात आले. नेक्स्ट मॅडम. नेक्स्ट स्लाइड मॅडम. योग शिक्षण घेणारे विद्यार्थी हे योग शिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा शारीरिकदृष्ट्या अग्रेसर दिसून आले. इतर विद्यार्थ्यांपैकी योग करणारे विद्यार्थी सृजनशील दिसून आले. योग अभ्यास करणारे विद्यार्थी हे इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त अध्ययनात रुची घेणारे दिसून आले. योग शिक्षा घेणारे विद्यार्थ्यांना शारीरिक विकास झाला. यावरून त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. योग आणि शारीरिक शिक्षणापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शारीरिक विकास दिसून आला. निष्कर्ष: योग शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण झाली. विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मक वाढ होते. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते. विद्यार्थ्यांमध्ये समायोजन क्षमता वाढते. योग शिक्षणाने आत्मविश्वास वाढतो. योगामुळे व्यक्तिमत्व विकास होतो. योग अभ्यासाने चिंता दूर होते. योगामुळे ब्रह्मचर्याचे पालन होते. जे विद्यार्थी योग शिक्षण घेत होते ते अधिक बहिर्मुखी होते. शेवटी असे निष्कर्ष काढले जाऊ शकतो की योगामुळे प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य निरोगी राहू शकते. योगामुळे आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. व्यक्ती आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो.
योग शिक्षण घेणारे विद्यार्थी व इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक ऊर्जावान असतात. योगा करणारे व्यक्ती सकारात्मक विचारधारा पाळणारे असतात. योग करणारे व्यक्ती आपल्या परिवाराप्रती, समाजाप्रती कर्तव्य पार पाडणारे असतात. योग करणारे विद्यार्थींकडून समाजाचा विकास अधिक शक्य आहे. योग शिक्षणामुळे विद्यार्थी सृजनशील होतात. योग शिक्षण घेणारे विद्यार्थी अधिक अभ्यासू व संयमशील असतात. संदर्भ सुशील कुमार, डॉक्टर नरेश, राष्ट्रीय शिक्षा विक्रम प्रकाशन नई दिल्ली. धीरेंद्र ब्रह्मचारी, योगासन विज्ञान, धीरेंद्र योग प्रकाशन नई दिल्ली 1980. सत्यपाल, वैज्ञानिक योगासन और स्वास्थ्य किताब घर दिल्ली 1984. स्वामी सत्यानंद सरस्वती, चित्रयात्मक योग विहार योग विद्यालय मुंगरे 1988. शुक्ला, CS शहरी स्वास्थ्य शिक्षा विनोद पुस्तक मंदी आगरा. भगवान दे आचार्य स्वास्थ्य और योगासन नई दिल्ली. सुबोध पॉकेट बॉक्स 1985. धन्यवाद डॉक्टर प्रीति धार्मिक मॅडम. Thank you, sir. Thank you. The last participant, Dr. Vanishri, madam. Yes, ma'am. आप शेयर करेंगे कि मैं यहाँ से शेयर कर दूँ? No, ma'am. I will share my PPT. Okay, just a minute. You joined by drvani15@gmail. Yes, ma'am. Yes, ma'am. ये सभी आप शेयर करके देखिए. You can speak in English, madam. The language you are comfortable, you go with that. Yes, ma'am. Madam, it is again not in. Oh yeah, it is in the slide form. It's audible? Yes. Yes, ma'am. You can start. Yes, ma'am. Good afternoon, ma'am, and good afternoon, my dear friends. My topic is Yoga in Vachana Sahitya. This is a yoga guru, Vachanakara, Basavana. Make your body the temple of God, is thought. I will start my PPT in 4 categories: introduction, history of Vachanakara, yoga in Vachana Sahitya, and conclusion. Vachana Sahitya is a form of rhythmic writing in Kannada. Vachana is a word, and oath. Vachana means like a promise. Knowledge has always been the property of some religion. Sharana made it available to all common peoples. There is no discrimination between upper caste and lower caste. The courage of the devotees is that the path of self-religion and ethics should be open to all. Vachanas are brief paragraphs. Some vachanas are in 3 lines and some vachanas are in 4 lines. In 3 vachanas, 3 lines we call Tripadi, and there are some vachanas are in 6 lines. We call in Shatpati. It's a type of literature in Kannada literature. It's a grammar. It comes in grammar. Vachanas are brief paragraphs. They are like 3 lines, 2 lines. In 1 line also vachanas are there. And they end with the one of the local name under which Shiva is invoked or offered puja. Like invoke means they have each Vachanakara have a Ankita Namas. In that Vachana, everybody, like a Basavana wrote his Vachana, lastly he end with his Ankita Nama. His Ankita Nama is Kudala Sangama Deva. Every Vachanakara had Ankita Namas in style, and they are epigrammatically parallelistic and allusive. They dwell on the verity of riches in the valuelessness of mere riches or book learning, the uncertainty of life, and the spiritual privileges of Shiva Bhakta, worshipper of Lord Shiva. The Vachana call
men to give up the desire for worldly wealth and ease, to live lives of sobriety and detachment from the world, and turn to Shiva for refuge. Author of particular Vachana, the style of invocation of God. I told you already before, already told about this. Ankita Namas, they have, everyone Vachanakara had Ankita Namas. Alma Prabhu invokes Guheshwara, Akka Mahadevi, Channa Mallikarjuna, Siddharama, Siddheshwara of Solapura invokes Kapila Siddha Mallikarjuna in their Vachana. Vachana Sahitya also become a movement as all castes of the society made Vachana the main medium and started telling their experiences. Vachanakaras are the free-spirited. He did not wrote the intention of creating literature. He told his experience of the day in the form of verses. He not picked any material from Ramayana, Mahabharata and Puranas. The Vachanas are freestanding and look like adjectives. The Sharanas protect the injustice, lawlessness, inequality, superstition and hypocrisy they saw in the society of them that time through the Vachanas. This type of literature does not exist in any other language of India from Kannada. These are some Vachanakaras, made Vachanakaras. There are 200 above Vachanakaras are there in Vachana Sahitya. Only I took some people's photographs here. Jedara Nasimaya, Basavanna, Allama Prabhu, and Siddheshwara, Akka Mahadevi, Ambigara Chodaya, is Madiwala Machaya, Neelambike, and Channa Basavanna. These are male Vachanakaras. These are female Vachanakaras. Many Vachanakaras are female Vachanakaras are in that period. It's held in 11th to 12th century in Karnataka. It's like all over India. In 14th century, Bhakti movement is going. वो चल रहा था उसी समय उसके पीछे इन 11th to 12th century ये वचन movement is held in Karnataka. More than 259 Vachanakaras are there, have completed over 21,000 Vachanas are available. 21,000 Vachanas are published in 15 volumes. Samagra Vachana Samputa and Karnataka government also had one app. They have created one app. Government of Karnataka had created one app that is called Vachana Kanaja. Kanaja means collections. All Vachanas are available there. So I share the link after this PPT. I share some links. By link you can see the all Vachanas in in Kannada and meaning of in English. There are 22,000 Vachanas available. Famous among them are Basavanna, Jedara Dasimaya, Akka Mahadevi, Mallige Maraya, and Siddharama. Even women Vachanakaras existed in this time itself. Hundreds of devotees have worked hard for the richness of Vachana literature. In their Vachanas, they used their own Ankitanamas. These are all Vachanakaras. Some names only I took because 276 Vachanakaras are there. This is the original Vachana. They have write in palm leaves. This is Ramanaya Vachana manuscript. We got one manuscript also. In Kannada, Kannada poet like Pergu Halakatti, he collected the all Vachanas. So that purpose we called him father of Vachanas. Pergu Halakatti sir. They established the Anubhava Mandapa in Bidar, in Karnataka, North Karnataka. It's the top of in North Karnataka, Bidar district. Now also it's there, Anubhava Mandapa. In 12th century, they established Anubhava Mandapa, the philosophical learning and discussion center by Basavanna in 12th century, invited many yogis, intellectuals and spiritual giants from various corners of India
including Kashmir, the center for Shaivism in those days. But the serving glory of Anubhav Mandapa was Allama Prabhu, the great saint who was also the president of this Anubhava Mandapa. We called him Shunya Petada Shaukyamurti, called him, it's like his title. His Vachana depicts the deepest philosophical thoughts of Veerashaiva philosophy that appears to be the cream of the Agamas, Vedanta, Sakya and Yoga, the sum total of India's spiritual knowledge. Apart from this, he is also known for his allegoric vachanas known as Pedagina Vachana. Pedago means, I don't know particular word in English, in Hindi also. I think pedago means beautiful, like a beautiful. तो सुंदर ऐसे बोल सकते हैं. What is allegoric vachana? Shaivism has used a new style of epitomize the concept of divinity. In those vachanas, the deepest philosophical thoughts are allegorized using symbols from the day-to-day life. Every aspect of human faculty, such as physical body, the mind and senses, self-atma, and the higher self, Paramata, are presented in these vachanas using metaphors. Apart from the symbolic representation of the most difficult metaphysical concept of life. Some vachanas are here, Allama Prabhu vachanas are here. He described the pranayama and Kundalini yoga in the next few lines. In Kundalini yoga, the spine consists of 2 lines. Already we studied in RC. Energy channels called Ida and Pingla. In the center is the hollow space called Sukshma Nadi, which is core of channels for spiritual potential to rise. There are 7 chakras or energy centers in our body. Mind complex. The yogi has to open up and transcend all these centers to reach the highest state of Kaivalya. Kaivalya means जो सिद्धि बोलते हैं ना, ऐसे बोल सकते हैं. ऐक्य स्थला as per Shasthala philosophy. Ma'am, kindly make it short, concise, and Yes. Short. yes. One vachana is here now. Yes. I want to read this vachana. इन वचना जो हम बोलते हैं, वचना बोलने के लिए एक रिदमिक वर्ड है. ऐसे पढ़ नहीं सकते. ತಪವ ಮಾಡುವೆನೆಂದು ಕುಪಿತ ಹೊಕ್ಕಿರಬೇಡ, ತಪದಲ್ಲಿ ಕುಪಿತು ಬಿಡದಿರಲು ಆ ತಪವು ತಪತಾಪ ಕಂಡೆ सर्वज्ञ. इसका मीनिंग है, लीव द हाउस एंड सिट इन द केव. जो तपस करने के लिए जाते हैं ना, वो केव में, उनको वो उसका मीनिंग है लीव द हाउस and sit in the cave, because even if you sit in a cave and do penance, if you do not let go of the anger in your mind, that penance should be understood as a heat that warms your body. One more vachana is there. ಕೇಚರದ ಮುದ್ರೆಯನ್ನು ಆಚರಿಸಲಿದರೆ ಲೋಚನವು ಮೂರುತನಕ್ಕೂ ಗೋಚರನು ಕೇಚರನೆ ಅಪ್ಪು ಸರ್ವಜ್ಞ. Sarvajna, he is also one of Vachanakara. He wrote many vachanas about yoga. The practitioner of केचारी मुद्रा, जो केचारी मुद्रा को प्रैक्टिस करते हो, वो किसी डिजीज नहीं आता है, ऐसा बोलता है वो. One more vachana, Sarvajna. ಕಚ್ಚೆ ಕೈ ಮತ್ತೆ ಬಾಯಿ ಮಾತು ಹತೋಟಿಯಲ್ಲಿದ್ದರೆ ವಿಷ್ಣು ಬ್ರಹ್ಮನಂತೆ ಲೋಕದಲ್ಲಿ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲದೆ ಬಾಳುವನು ಎಂದಿದ್ದಾನೆ ನಮ್ಮ ಸರ್ವಜ್ಞ. If a man has control over his hand, heart and words, he would be like a god in his world, walking without any worries. ಒಡಲೆಂಬ ಹುತ್ತಕ್ಕೆ ನುಡಿದ ನಾಲಿಗೆ ಸರ್ಪ, ಕದುರ ರೋಷನೆಂಬ ವಿಷವೇರಿ ಸಮತಿಗ.
Garudiganantikku Sarvajna. In our body, which is like a tremitorum, tongue is like a snake. When it states with the poison like anger, it will be like an enemy for body balance. And one more vachana is there. ಐವರಟ್ಟಾಳು ಯೌವನದ ಹಿಂಡುಗಳು ತವಕದಿಂದ ಹೊಯ್ನಿಂದಾತ ಜಗದೊಳ್ ದೈವತಾನಿಕ್ಕು. Enemies like anger, lust, greed, delish, pride, jealousy jump on the mind and try to injure it. One who controls them and blows them out will be the God. So yoga is to be always truthful. Yoga is to be engaged in pure truth. Yoga is to be do dasoha without desire. दासोह मतलब है दासोह मीन्स जो टेम्पल में सभी को खाना देना, कोई भी भूखा नहीं रहना चाहिए, उनका एक वचन था. दासोह इज अ मेन थीम ऑफ वचना. योगा इज नॉट टू बी अनहैप्पी. सो इसके बारे में, योगा के बारे में वो लोग ये सब बातें करते हैं. योगा इज नॉट अ be greedy. Yoga is a excellent. The mind that is restored. For these, one does not have to go to the forest. One does not have to wear out of the body with unnecessary fast. A natural life according to the nature is a yoga. There is a soul of God. There is self-satisfaction, and when there is a self-satisfaction, God is satisfied. This is the main theme of Vachana. Vachana Sahitya also become a movement. ये एक लिटरेचर है, फिर भी एक मूवमेंट ऐसा चला है 11th to 12th century in Karnataka. In every it happens in 12th century, but still we are celebrate every year in Shravana Masa. We celebrate every Kannadiga or every Kannada people celebrate Vachana Sahitya, Vachana Shravana. That month we have celebrate these vachanas, and we take one vachana and we tell the meaning of that vachana. It's like a festival in Karnataka. Vachana was the mouthpiece of movement in Kannada before rebel literature, but it is social, rich in images. The verses are very simple and straight from the Desi style. सब Desi style में आता है. Although several poets and poets have created literature adopting Lingayat ideology, the main and rare expression in the entire Lingayat literature is the Vachana literature. It is a great human value to reject planned society and believe in mobile society. This movement, which presented the theory of equal sharing of social products through Kayika and Dasohas, was very important in Indian culture. These are some links. We can go through these links. We find that all vachanas with the meaning in Hindi में मिलेगा और English में भी इसका meaning मिलेगा. Thank you, ma'am. Thank you so much, Dr. Vanishri ma'am. Ma'am, is it a topic of your research or some syllabus topic? No, ma'am. This is not my research. I did research on Chief Minister, Karnataka Chief Minister. Okay. So then why you have This is chosen literature. We have studied it is in syllabus, in our syllabus. Okay, For second year students, this is the syllabus. undergraduate students. Yes, ma'am. Well, UG students. Yes. Okay, ma'am. Thank you so much. Thank you. Thank you, ma'am. चलिए, यहाँ पे अपने आज के सेमिनार्स खत्म होते हैं. We'll meet tomorrow. Thank you all of you. Exhaustive day. सुबह से almost 12 hours, 10 to 11 hours. So thank you so much for your cooperation also. आप अभी तक है सभी लोग जुड़े हुए. कल सुबह मिलते हैं अभी. ठीक है? दोन यायचे ना? Yes, Thank you, दोन यायचे.
येस. मॅडम आज रिपोर्ट सबमिशन आणि क्विज काही आहेत फक्त रिपोर्ट सबमिशन आहे, क्विज नाही आहे आज. ओके, थँक्यू मॅडम. ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू ऑल ऑफ यू. रिपोर्ट 2च द्यायचे आहे ना? 2 थेअरी सेशन्स वरती. सेशन 2 Thank you, थँक्यू.